बीदर की युवा गायिका कुमारी शिवानी शिवदास स्वामी ने संगीत के क्षेत्र में बड़ी उपलब्धि हासिल की है। अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई द्वारा नवंबर-दिसंबर 2026 में आयोजित संगीत विशारद परीक्षा में शिवानी ने पूरे देश में प्रथम रैंक हासिल की और गायन में भी उत्कृष्ट अंक प्राप्त किए। 22 अगस्त को नवी मुंबई के वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में आयोजित दीक्षांत समारोह में शिवानी को 8 प्रतिष्ठित पुरस्कारों से सम्मानित किया गया। इनमें प्रीतम कौर सऊदी पुरस्कार, पंडित दिवी पालुस्कार पुरस्कार, नलिनी प्रताप कानविंदे पुरस्कार, हरिओम ट्रस्ट गायन प्रथम पुरस्कार समेत अन्य सम्मान शामिल है। बीदर में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में शिवानी ने अपनी सफलता का श्रेय गुरुजनों, माता पिता, परिवार और बीदर के लोगों के सहयोग को दिया। उन्होंने कहा कि संगीत के क्षेत्र में आगे भी उपलब्धियां हासिल कर जिले का नाम देश भर में रोशन करना उनका लक्ष्य है। विश्व हिंदू परिषद के रामकृष्णन साड़े ने राज्य सरकार से शिवानी को आवश्यक सरकारी सुविधाएं और प्रोत्साहन देने की मांग की। वहीं हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार डॉक्टर राजेंद्र सिंह पवार ने शिवानी के नाम के राष्ट्रीय स्तर के पुरस्कारों के लिए सिफारिश करने की अपील की। शिवानी के पिता शिवदास स्वामी ने कहा कि बेटे को जन्म उन्होंने दिया, लेकिन उसकी प्रतिभा को आगे बढ़ाने में पूरे समाज का योगदान है। केपी न्यूज के लिए कैमरामैन पप्पूराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए देखते रहिए आपका अपना चैनल केपी न्यूज 24/7। अधिक जानकारी के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। पुरस्कार मिले हैं जो इस प्रकार है। पहला पुरस्कार कैलाशवासी पंडित पालुस्कर अवार्ड, दूसरा नलिनी प्रताप गोविंदे अवार्ड, वासुदेव चिंतामणि वाघमरे अवार्ड, ओम ट्रस्ट प्रथम पुरस्कार, श्री हरिश्चंद्र श्री कृष्ण पोद्दार पुरस्कार, के हाड़ेश्वर पुरस्कार, सौभाग्य प्रजक्ता पुरुषोत्तम कुलकर्णी पुरस्कार। इस प्रकार उनको अलग अलग का ये मिले हैं, पुरस्कार मिले हैं, 7 पुरस्कार मिले हैं, जिसकी मैं एक एक आपको कॉपी दे रहा हूँ, आप देख सकते हैं। इसकी पूरी लिस्ट दे रहा हूँ और आप लोगों का सहयोग से अभी उनको जी सारेगामा हिंदी में भी अवार्ड कंपटीशन में भाग लेकर आए हैं, उसमें भी उन्होंने पार्टिसिपेट करेंगे और बीदर का नाम और आगे बढ़ेंगे। यही मैं आप लोगों के सहयोग से हो सकता है। आप लोग सहयोग देंगे और बीदर की जनता को आगे बढ़ने में और बीदर का नाम रोशन करने में हम लोग सब मिलकर सपोर्ट करेंगे, यही मैं आशा करता हूँ। धन्यवाद। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ। ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಗಾಂಧರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮಂಡಲ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಇಡೀ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ರ್ಯಾಂಕ್ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಅಲ್ಲಿ ನನಗೆ 7 ಪುರಸ್ಕಾರಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನನ್ನ ಜೊತೆ ಕೂತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣಮಾನ್ಯರು, ವಿರೂಪಾಕ್ಷ ಮಾಮವರಾಗಿರಲಿ, ಪವಾರ್ ಸರ್ ಆಗಿರಲಿ, ಉದಯ ಮಾಮವರಾಗಿರಲಿ, ರಾಮಕೃಷ್ಣ ಅಂಕಲ್ ಆಗಿರಲಿ, ನಮ್ಮ ಬೀದರಿನ ಎಲ್ಲ ಜನತೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ, ಅದೇ ರೀತಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ, ಸಪೋರ್ಟ್ ನನಗೆ ಮೊದಲು ಹಿಡಿದು ಬಹಳ ಇದೆ। ಇದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ನನಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಂಥ ಕೆಲಸ ನನಗೆ ಇನ್ನೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ ಉತ್ಸಾಹ ಬರುತ್ತೆ। ಹಾಪ್ಪ, ನನ್ನ ಬೀದರ್ ಜನತೆ, ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜನತೆ ನನ್ನ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಥರ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಇದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಮಾತೇ ಬೇರೆ। ನನಗೆ ಇನ್ನೂ ಉತ್ಸಾಹ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೂ ಎಕ್ಸೈಟ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಇನ್ನೂ ಏನು ಮಾಡಲಿ ನಾನು, ಇನ್ನೂ ಏನು ತರಲಿ, ಇನ್ನೂ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಿ, ಯಾವ ಶೋನಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಿ, ಇನ್ನೂ ಯಾವ ಅವಾರ್ಡ್ ತರಲಿ ಅಂತ ನನಗೆ ಒಂದೊಂದು ಎಕ್ಸೈಟ್ಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ಇಂಡಿಯನ್ ಐಡಲ್ ಹೋದಾಗ ನಮ್ಮ ಜೋಶಿ ಸರ್ ಅವರು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ನ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು, ಭಾಳ ಮನಸ್ಸಿಂದ ಒಂದು ಅದೇನೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, ಅವರೊಂದು ನನಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಮರೆಯಲ್ಲ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ವಿರೂಪಾಕ್ಷ ಮಾಮವರು, ನಾವು ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಸಂಗೀತ ಸೇವಾ ಸಂಘ ಬೀದರ್, ನಮ್ಮದು ಒಂದು ಸಂಘ ಇದೆ, ಅದು ಅವರೇ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು।
ಅವ್ರದ್ದೇ ಅದೊಂದು ಸಹಾಯ. ಅದರಲ್ಲೇ ನಾವು ಸಂಗೀತ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಂಗೀತ ವಿದ್ಯಾಲಯ ನಡೆಸ್ತಾರೆ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವರು. ನಾನು ಕೂಡ ಕಲಿಸ್ತೀನಿ. ನನ್ನ ಅಪ್ಪಂದು ಒಂದು ಕನಸು, ಈ ನಮ್ಮ ಸಂಗೀತ ನನ್ನ ಮೇಲೆ, ನನ್ನ ತಮ್ಮದೇರ ಮೇಲೆ ಅಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ಬಾರ್ದು. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜನತೆ, ಬೀದರ್ ಜನ ಅವ್ರಲಿಂದ ಇನ್ನೂ ಸಂಗೀತ ಬೆಳಿಬೇಕು. ಅವರು ನಮ್ಲಿಂದ ಏನು ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೆ ಅದು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಪ್ರತಿಭೆ ನನ್ನಿಂದನೇ ಮುಗಿಬಾರ್ದು. ಅದು ಇನ್ನೂ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಬೀದರಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ, ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಸಂಗೀತದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡೋದಿದೆ, ಅದು ನಮ್ಮಿಂದ ಏನೇನು ಆಗತ್ತೆ ಒಂದು ಸಹಾಯ, ಒಂದು ಸಂಗೀತ ಸಂಸ್ಕಾರ ಅಂತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾವು. ಅಂತಹ ಮಕ್ಕಳಾಗಿರಲಿ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮಪ್ಪ ಫ್ರೀ ಆಫ್ ಚಾರ್ಜ್ ಕಲಿಸ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. ಅದೊಂದು ನಮ್ಮಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗ್ಬೋದು, ಅಂಧ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾಕೆ ನಾವು ಕಲ್ತಿದ್ದು